नमस्कार मंडळी, धनश्रीज रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे. चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक नक्की करा. तर आज आपण बघूया टोमॅटोचं केचप. इथे टोमॅटो घेऊया आपण, जवळपास 1 किलो येते. 2 चमचे व्हिनेगर, अर्धा किंवा 1 चमचा लाल तिखट. इथे साखर घेऊया अर्ध्याच्या पण थोडीशी कमी वाटी. आणि आपण आता इथं घेऊया बीट जास्त नाही घ्यायचं, एवढंसंच घ्यायचं आहे कलर येण्यासाठी. आता मीठ घेऊ आपण चवीनुसार किंवा अर्धा चमचा. आता आपण इकडे घेऊया कुकर. आता टोमॅटो घ्यायचा आहे असा आणि असं मधून चिरायचं आहे, असं चिरून घ्यायचं आहे. आणि हा जो पार्ट असतो ना वरचा, तो काढून घ्यायचा त्याचा. असं काढून घेतलं की असं उलटं ठेवायचं. हे खराब पार्ट असतात ना, ते पण काढून घ्यायचे, जेणेकरून आपला केचप चांगलं होईल आणि खराब लवकर होणार नाही. अशी पार्ट काढून घ्यायचे, अशी करत पार्ट काढून घ्यायची त्याचे सगळे आणि अशी मधून कापायचेत आणि वरचा भाग काढायचा आहे. म्हणजे त्याचा जाडसरपणा राहत नाही. अशी करत एक करत टोमॅटो चिरून घ्यायचे. आणि तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की, व्हिडिओला लाईक नक्की करा. असे करत आपण टोमॅटो चिरून घेऊया. हे टोमॅटो सॉस इतका हेल्दी असतो, विदाऊट ऑइल अजिबात नाही आहे ह्याच्यात, एक थेंबसुद्धा यूज नाही आहे. आपण अशा आता टोमॅटो सगळे चिरून घेतलेत, आता बघू शकतो आपण. आता बीट घेऊया. बीट असं पातळ चिरायचं, एकदम पातळ चिरायचे. ते कलरसाठी यूज करतोय आपण, कलर खूप छान येतो. बाहेरचा प्रिझर्वेटिव्ह कलर यूज करण्यापेक्षा आपला नॅचरल कलर म्हणून बीट यूज करू शकतो आपण. बीटमुळे टेक्स्चर पण छान येतो आणि टेस्ट पण छान लागते. असं पसरून घ्यायची, ती एका जागेवर नाही टाकायची, पसरून घ्यायची, म्हणजे कलर छान येतो त्याचा. आता आपण झाकण लावून घेऊया आणि 4 शिट्ट्या काढायच्या त्याच्या. असं ठेवायचे. पाणी जास्त टाकायची गरज नाही बरं का, पण थोडंसं आपण टाकू, म्हणजे जास्त खाली शिटकणार नाही. जास्त पण नाही, 4 शिट्ट्या करून घेऊया. आता असं झाकण लावून घ्यायचे. आता गॅस पेटवून घेऊ आपण. अशा प्रकारे गॅस पेटवून घेतलाय. जास्त करून मीडियम गॅसवरच करायचे, फुल गॅसवर करू नका, शक्यतो जळायची भीती असते. 4 शिट्ट्या करून घेऊया आपण. आता 4 शिट्ट्या झालेल्या, कुकर पण गार झालाय चांगला. आता आपण झाकण काढू. आपण बघू शकतो सगळ्याचे साल सुटलेत आणि छान शिजलेत सगळे. आता मिक्सरचं भांडं घेऊ आणि असं काढून घेऊ टोमॅटो सगळे. एक करत टोमॅटो काढून घ्यायचे सगळे. एकदम फाईन पेस्ट करायची. काढून घेतले. पाणी पण घेऊया आपण उरलेलं, टाकून नाही द्यायचे ते पाणी. टोमॅटो ते शक्यतो गार झाल्यावरच आपण काढूया. गरम असल्यावर ते झाकण उडतं त्याचं. गार झाल्यावर त्याला निवांत टाइम भेटतो. आपली फाईन प्युरी करून घेतलेली आपण इथं. अशी प्युरी करून घ्यायची आहे. याच्यात टाकायचं सॉस म्हणजे प्युरी बारीक केलेली आपण. हे थोडं करत टाकून घ्यायचे, म्हणजे जास्त बाहेर नाही पडणार. आणि चमच्याने असं मिक्स करून घ्यायचे, म्हणजे ते चांगलं गाळून घ्यायचे, म्हणजे त्याच्या बिया साल सगळं निघून जातं ह्याच्यात. असं बारीक करून घ्यायचं छान. असं एक करत काढून घ्यायचं सगळं. असं काढून घेतलंय. आपली प्युरी संपली. आता शेवटचं राहिलंय हे थोडं. अशी करत प्युरी काढून घेऊ आपण, म्हणजेच गाळून घेऊ. जे कच्चं राहिलेलं थोडासा पार्ट, परत जे चांगलं बारीक नाही झाले असे पार्ट,
बिया साल सगळं निघून जातं यात. आणि प्युरी छान होती आपली. जरा जाडसर जाळी घ्यायची आहे, कारण की आहे ना त्याच्यात म्हणजे जास्त बारीक केलं ना ते पातळ पातळ प्युरी निघते सगळी आणि त्याचा घट्टपणा वरतीच राहतो शक्यतो. त्याच्यामुळे शक्यतो थोडीशी जाडसर पुरणाची चाळण घेतलेली आहे मी इथं. तुम्ही पुरणाची चाळणही घेऊ शकता किंवा गहू चाळायची चाळण असते ती पण घेऊ शकता. अशी करून आपण काढून घेतलेली आहे. हे आपण टाकूनही देऊ शकतो. जर यूज करायचीच असेल रियूज तर आपण हे भाजीच्या ग्रेव्हीसाठी सुद्धा यूज करू शकतो. किंवा भाजी टोमॅटो वगैरे जास्त जाडसर नसेल चालेल तर अशी प्युरी करून घेतली आपण. किती छान दिसते बघा आत्ताच. असं टेक्स्चर यायला पाहिजे त्याला. जेवढी आपण पातळ करू ना प्युरी तेवढा शिजवायला त्याला टाइम लागतो. आता आपण गॅस चालू करून घेऊ. आणि याची ती प्युरी टाकू. ऑइल अजिबात टाकायचं नाहीये. अशी काढून घेऊ सगळी प्युरी. शिजवत राहायचे. जवळपास मी 10 ते 15 मिनिटं ह्याला शिजवून घेतले. असं मिक्स करत राहायचे. जरा वेळ त्याला उकळी फुटूस्तवर तसंच राहून द्यायचे. उकळी फुटायला लागल्या मग थोडंसं मिक्स करायचं. जास्त पाणी टाकलं तर ते जास्त वेळ लागतो शिजायला. ते टेक्स्चर बघू शकतो आपण आत्ताच. अजून तर खूप शिजायचे त्याला. अशी उकळी फुटायला लागली आहे. छान दिसते आता खूप. इथे उकळी फुटली सगळीकडे. आता ती वाढन थोड्या वेळाने अजून शिजून द्यायचे. मग ते जरा वेळ. टेक्स्चर खूप छान आलं याला. असं किती छान वाटते हे बघतानाच. टेस्ट इतकी छान लागते याची. तुम्ही ना केलं ना एका आठवड्यात संपून जाईल. इतकी छान लागते टेस्ट याची. असं मिक्स करत राहायचं त्याला. उकळी छान फुटायला लागली आता. किती छान टेक्स्चर आलं याला. तुम्ही एकदा घरी नक्की ट्राय करून बघा. ही कमीत कमी साहित्यात होती आणि खूप हेल्दी असते. किती छान टेक्स्चर आलं याला. असं मिक्स करत राहायचे. जास्त खाली चिटकून नाही द्यायचे. आता साखर टाकून घेऊ आपण इथं आणि मिक्स करून घेऊ. चांगली साखर विरघळली ना मग मिक्स करत राहायचे विरघळूस्तवर साखर. म्हणजे आता मीठ टाकून घेऊ. ती पण मिक्स करून घ्यायचे चांगलं. मिक्स केल्यावर मग दुसरं साहित्य टाकायचं. छानपैकी मिक्स करून घ्यायचं इथं. अशी उकळी छान फुटलेली आहे. आता आपण लाल तिखट घेऊ. थोडंसं कमी घेतलं तरीही चालेल. याचा टेक्स्चर खूप छान आलाय आणि कलर पण आपण बघू शकतोय. अगदी उत्तम कलर आलाय. आता आपण इथे व्हिनेगर टाकून घेऊ. व्हिनेगरच्या ऐवजी आपण लिंबू सुद्धा टाकू शकतो. व्हिनेगर ऑप्शनेबल आहे. त्याच्याऐवजी लिंबू सुद्धा टाकू शकतो. पण दोन्हीपैकी एक काहीतरी टाकावंच लागतं. त्याची टेस्ट छान लागते आणि टिकतं खूप छान त्याने. थोडासा आंबटपणा तो त्यानेच येतो. टेक्स्चर खूप छान आलंय. हा सॉस आता झालेला आहे. जवळपास झालाय हा. आता मिक्स करून घेऊ आपण परत एकदा. बारीक गॅस केलेला आहे.
टेक्स्चर खूप छान आलं याचं. याची चव इतकी छान लागते ना, खूप मस्त चव लागते. आता आपण गॅस ऑफ करून घेऊ आणि असं कसं करत करत आपण त्याला थंड करून घ्यायचं. मिक्स करत राहायचं जरा वेळ, भाप निघुस्तवर. इथे आपला सॉस तयार आहे. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओला लाईक पण करा. धन्यवाद.